कदम, यस सर. त्या पोतनीस मॅडमच्या मॅटर मध्ये आपण त्या पोराला धरलाय ना? हो सर. त्याला घेऊन या. हो येस सर. मिसेस मुधोळकर, बसा. तुम्हाला आमच्या डिपार्टमेंट मधून काही फोन वगैरे आला होता? नाही, माझे मी झाले. एवढ्या रात्री तुम्ही एकटे आलात? शुभ्रा मुलगी आहे माझी, 8 महिन्यांची आहे. आज दिवसभर रडत होती. असं म्हणतात की या वयातल्या मुलांना आठवण राहत नाही, पण माझ्या शुभ्राला तिच्या बाबांचा आवाज कळतो. त्यांनी तिच्यासाठी गायलेलं गाणं तिला कळतं. पण हे सगळं करायला तिचे बाबा नाही. मी कुठे शोधू त्यांना? कधी येतील ते परत? मी कुणाकडे जाऊ हा प्रश्न घेऊन मला खरंच कळत नाही हो. मी देवासमोरही बसले, पण तो फक्त आपल्याकडे बघून हसतो, उत्तर नाही देत. निदान तुम्ही तरी. जिथे देवाकडे प्रश्नाचं उत्तर नाही, त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे काय असणार? पण आमचे प्रयत्न चालू आहेत. आमच्या रेस्क्यू टीमने अख्खी दरी पिंजून काढली. ज्या अर्थी बॉडी ज्या अर्थी तिथे काहीच सापडलं नाही, त्या अर्थी ते सुखरूप आहेत. सुखरूप आहे तर मग कॉन्टॅक्ट का करत नाही, हा एक प्रश्न आहे. बरं मॅडम, मला सांगा, त्या रात्री तुमचे मिस्टर कुठे चालले होते? ते मला. तुम्ही आणि तुमचे मिस्टर सेपरेट झालात? नाही म्हणजे त्यांचा पत्ता? आय एम सॉरी मॅडम. तुम्हाला फालतू प्रश्न विचारून त्रास देण्याचा माझा उद्देश नाहीये. मिस्टर मुधोळकरांचा अपघात होणं, ते बेपत्ता होणं, हे संशयास्पद वाटतंय. त्यात तुमच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. एनिवे, प्रश्न सोडवणं आमचं काम आहे. आता खूप रात्र झाली, तुम्ही या. मॅडम, तुमच्या सोबत कोणाला पाठवू? नाही, आणि माफ करा, माझ्यामुळे त्रास झाला तुम्हाला. मी जाईन एकटी. थँक्यू. मावशी, मावशी कळलं काही सत्यजित बद्दल? नाही अजून, पण तू आता कशी या प्रिया? अगं प्रिया, आणि तू एकटी झालीस? सुहासराव कुठे आहेत? तो नाही आला. तुला हे कळलं कसं? आत्याचा फोन आला होता. मावशी, इतक्या उशिरा कळवलंस तू? इतकी परकी झाले का मी आता? सत्यजित बद्दल काही असेल तर मला कळण्याचा सुद्धा हक्क नाही आता. असं नाहीये ग बाळा, तुझ्या या नाजूक अवस्थेमध्ये तुला त्रास नको मला म्हणून. काहीही झालेलं नाही. मला फक्त तो परत यायला हवाय. अगं आपल्या सगळ्यांना तेच हवं आहे. मावशी, आता तो परत येईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. बरं ठीक आहे,
ठीक आहे तू रडायचे थांब बरं आधी. प्रिया, रडायचे थांबाळ. हे काय तुम्ही अजून झोपायला गेला नाही? तेवढं रात्रीपर्यंत घराबाहेर असताना मी निश्चिंतपणे झोपायला जाईन असं तुला कसं वाटलं? मी पोलीस स्टेशनला गेले होते. का? का? तुम्ही असं कसं विचारू शकता का म्हणून? तुम्ही विसरला असाल तर मी आठवण करून देते. काल माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि तेव्हापासून बेपत्ता आहेत ते. आणि फक्त त्यांना शोधण्यासाठी म्हणून मी माझ्याशी या टोन मध्ये बोलायची गरज नाहीये मंजिरी. मला सुद्धा नाही आवडत तुमच्याशी अशा टोन मध्ये बोलायला. तुम्हालाही माहिती येते. पण मग तुम्ही सुद्धा असे प्रश्न विचारू नका ना मला. हे बघ मंजिरी, सत्यजित रावांच्या बाबतीत जे काय घडलं ते खूप दुःखद आहे. या एका वाक्यात सगळं संपतं नाही का बाबा? तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. कारण सध्या माझ्या मनात जे घोंगावतंय ना त्याच्यासाठी दुःख हा खूप दुबळा शब्द आहे. नाही, मला असं नव्हतं म्हणायचं. पण मी ते जर बोललो तर मग मी खूप नीच, खूप मतलबी ठरेन. त्या माणसाला तुझ्या आयुष्यातून तू काढून टाकणार होतीस. हो, पण त्यासाठी तो माणूस माझ्या समोर असायला हवा ना. हो, पण बरोबर आहे बाबा. यांचा ऍक्सिडेंट झाला आणि हे बेपत्ता झाले तेव्हा तुम्हाला असंच वाटत असेल. बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला नाही का? इतकं हलकट वाटतं तुला मी? तसं नाही बाबा. मनू, पण मग मी बोलतो. तुझ्याकडून काही ऐकण्याची मला गरज नाही वाटत आहे. तरी सुद्धा मी बोलणार. आणि तुला जर मला निकालात काढायचं असेल तर तू मला सांगू शकतोस की इथनं निघून जा. हे घर तुझं आहे. मनू, हे बघ, जे काही घडलं ना ते खूप धक्कादायक आहे आणि अगदी बिथरवून टाकणार आहे. त्यामुळे आपण काय रिॲक्ट करतोय हे आपल्याला कळत नाहीये. आणि जे रिॲक्ट करतोय ते योग्य आहे का नाही हे सुद्धा. हे बघ, अशा वेळेला काय चूक काय बरोबर यामधल्या सीमारेषा धुसर होत जातात. त्यामुळे आपण एकमेकांना जज न केलेलं बरं. हे बघ मनू, तू एकटी एवढ्या रात्री बाहेर होतीस म्हणून दादाला काळजी वाटत होती आणि ती स्वाभाविक आहे. आणि तू सुद्धा दादाला वाटणारी काळजी समजून घेतली पाहिजेस. आणि दादा, मंजिरीला तिच्या नवऱ्याबद्दल काय आणि किती वाटावं हे तिला ठरवू दे ना. आपली मनू बाळ नाही राहिली आता. ते मनूला बाळ झालंय आता. म्हणजे आता तरी आपण स्वीकारणार आहोत का की आपली मनू मोठी झाली म्हणून? माफ कर, म्हणजे आपली नाही तुझी. तू बाप आहेस ना तिचा. एवढं ज्ञान पाजळलंच ना तर मग टोमणा मारला नसतास तर चाललं असतं. पॉइंट एक्सेप्टेड. सॉरी सॉरी. आणि मनू, तुला जर यापुढे कुठेही जायचं असेल तर मला सांग. मी येत जाईन तुझ्या बरोबर. कळलं? आणि चला आता आपण सगळे जेवण घेऊया. त्या पूर्णामावशी टाकल्या, जेवण पुन्हा पुन्हा गरम करू. चला पूर्णामावशी. म्हणजे तुम्ही अजून जेवला नाहीत बाबा? बाप किती वाईट असला ना तरी आपलं पिल्लू जोपर्यंत घरात सुखरूप परत येत नाही ना तोपर्यंत त्याच्या घशाखाली घास जाऊ शकत नाही.
आय एम सॉरी. आय एम सॉरी. चल. मंजुषा सावर सो. मी प्रयत्न करते रे, पण कधी कधी हा बांध रोखून धरणं अवघड जात. दादा, मंजुषा प्लीज कंट्रोल. आज अनघाचा एक फोन आला होता. अनघाताईंचा फोन? कुठे आहेत त्या? कशा आहेत? कोल्हापुरात असेल. आणि इट सिम्स सत्यजितला इतके दिवस माहित होतं की अनघा कुठे येते. त्यानेच तिची राहण्याची व्यवस्था केली होती. घरी मावशी आणि मंजिरी वहिनींसमोर प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून तो हेच दाखवत राहिला की ती गायब आहे म्हणून. पण त्या आहेत कुठे एक्झॅक्टली? तिने नाही सांगितलं. सत्यजितनी तशी शपथ घातली स्वतःबद्दल कुणालाही सांगायचं नाही म्हणून. आणि आता तो आल्यावरच ती शपथ मोडेल. त्याला यावंच लागेल विहंग. बऱ्याच गोष्टी अर्धवट सोडून गेलाय तो. पुढच्या वर्षापर्यंत नाही तुझं नाव बदलून मिसेस विहंग भोसले करायला लावलं ना, तर माझं नाव बदलेल. हॅलो, भोसले साहेब, वैभववाडीच्या हॉस्पिटलमध्ये एक ऍक्सिडेंट केस दाखल झाली आहे. त्या माणसाचं वर्णन मुधोळकरांच्या वर्णनाशी मिळतं जुळतं आहे. काय? हो, थोडं क्रिटिकल आहे, पण तो वाचेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ओके, मी लगेच वैभववाडीला पोहोचलो. नको नको, आधी तुम्ही इकडे या, मी इथून सगळी व्यवस्था करतो. ठीक आहे, मी आलोच. काय झालं? वैभववाडीच्या एका हॉस्पिटलमध्ये एक पेशंट दाखल झालाय आणि त्याचा चेहरा म्हणे सत्यजितशी मिळता जुळता आहे. तो नक्की दादाच असणार. हे बघ मंजुषा, तू आत्ता कुठल्याही कन्क्लुजनला येऊ नकोस. मी जाऊन बघतोय. आणि हा प्लीज घरात कुणालाही सांगू नकोस. पण मंजिरी वहिनी? मी त्यांना फोन करतो, बघतो त्यांना जर जमलं तर मी त्यांना बरोबर घेऊनच आहे. येतो. मंजुषा, मी आलोच. सत्यजित मुधोळकर मेला म्हणजे काय? मेला म्हणजे काय? गॉन विथ द विंड, वाऱ्यासकट पसार. काय कसं म्हणजे अचानक? असं कसं म्हणजे काय? म्हणजे सिद्धपुरुष होऊन मरण हे अचानकच येतं. म्हणजे यमदूत काय एसएमएस नाही पाठवत, आय एम कमिंग, डाय ॲज सून ॲज पॉसिबल, सम टेक्स्ट मिसिंग, असं होत नाही. हो तसं नाही दादा, पण ते असतं ना, एखादी डोकेदुखी आपल्या आयुष्यभरासाठी मागे लागली असं वाटतं आणि मग अचानक ती गायब होते. विश्वास नाही बसत ना पटकन. आय अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट टू से, आय रिअली अंडरस्टँड. मलाही असंच वाटलं. आपला हा संख्या आहे ना, मला वाटलं हा बरोबर काय दारू पितो हा रात्री, मोठा कुठं बोलतो काय ते. मी स्वतः शहानिशी केली. अहो, ज्या गाडीमध्ये हा मुधोळकर बसला होता ना, म्हणजे पुढे बसला असता, पाठीवर बसला असता ना, पण त्या गाडीचा फार चेंदामेंदा झाला होता. आता अशा गाडीमध्ये कोणी बसला असेल पाठीमागं किंवा पुढे, तो मेलाच पाहिजे ना. त्यात ऍक्सिडेंटला काय वाटेल, आपण उगीच झालो, माणूस मेला नाही, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. निदान त्या अपघातासाठी तर तो माणूस मेला पाहिजे. मग त्याची बॉडी का नाही सापडली? काय बॉडीचं घेऊन बसलाय तुम्ही? अहो, एवढ्या मोठ्या जंगलात ती बॉडी पडली, कुत्र्या लांडग्याने घेऊन गेली असणार ती बॉडी.
खरी गंमत त्या प्राण्यांची येणार आहे. त्यांच्या पोटात दुखणार आहे. मुधोळकरला खाल्ल्यानंतर आता मुधोळकर का मेल्यावर सुद्धा कोणाला जगू देणार आहे का चांगला? एक वाईट झालं राव. हे मुधोळकरच्या जाण्याचा मरणाचा आनंदच आहे. तुला असा अचानक गेला तर फार वाईट. पण आनंद उत्सव साजरा केला त्याला असं भीक मागताना बघायचं होता मग. दादावळकर सोडा, दादावळकर सोडा मारू नका मला. आणि मग त्याला हळूहळू हळू मारायचं. मजा नाही काय बघा. म्हणजे असं ते मागच्या दादाला एक्झिट घेतले त्यांनी ते फार चुकीचं केलं. म्हणजे मला वाटतं लहानपणी पण हा माणूस ना आपली बॅटिंग झाली की निघून जाणार असं. म्हणजे माझी बॅटिंग झाली, माझी बॅट आहे, मी निघून जाणार. लोकांच्या काय भावना असतात, लोकांचं काय म्हणणं असतं, त्याला काय अर्थ? पण तरी मला असं वाटतं दादा की आपण थोडी वाट बघायला. आपण वाट बघू, आपण वाट बघू, निश्चित वाट बघू. आपल्यात तेवढा संयम आहे. आपल्याला कुठं लगेच महोत्सव साजरा करायचा. आणि समजा तुम्ही म्हणता तसं तो जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं, भेटेल ना आपल्याला. आपली इच्छा देते आपल्या हातात त्याला मारायचं. आपण मारू त्याला, परत परत मार. पण नाही, तो मेला असणार. मी स्वतः गाडी बघितली होती. ज्या गाडीत तो बरोबर बसला होता त्या गाडीचा फार चेन्नमना झाला होता. आजच्या गाडीमध्ये एखादा माणूस पुढे बसला असेल तर पुढे बसला. नाही, तो माणूस सत्यजित नाहीये. तुला हे शांतपणा कराय कुणी सांगितला होता? आता मला काय माहित की प्रिया लगेच इथे येईल ते. मी फक्त एवढाच विचार केलता की एवढी मोठी गोष्ट तिला कळवली नाही तर आभाळ कोसळणार होतं. त्यांना सांगितल्यानं उद्या येणारा सत्या आज येणार होता का? तुला काय अक्कल आहे का नाही? ती मंजिरी सध्या इथं येऊन जाऊन असती. ती प्रिया इथं येऊन राहिली. आता मंजिरीला कळलं म्हणजे मी सांगते ना प्रियाला की तू तुझ्या घरी जा म्हणून. नाहीतर वहिनीला सांगून. तिला काय बी सांगायचं नाही. तू केलंयस ना वय समज, पण तूच निस्तार. कुणी सांगितलं होता तुला ह्यो भोचकपणा कराया? शालीच्या मनात काय घोंगावतंय त्याचा अंदाजच लागत नाही. ती मंजिरी पहिल्यांदा आली तेव्हा तिचे डोळं थोडं ओलं झालं होतं, पण आता चेहरा दगडासारखा करून बसली. जी घुसमट कशी थांबवायची काय कळना झालंय. आहे आपण मंजिरीशीच बोलूया ना, ती करेल काहीतरी. मोठ्यांनी लहानासारखं वागायचं आणि लहानांकडनं मोठ्या मोठ्या अपेक्षा धरायच्या. हाय, एक वेळ सांगितलं नव्हतं की माझी चूक झाली म्हणून. आता अजून किती मारशील शब्दाने? मी आता जाऊन प्रियाशी बोलते. आणि आहे, तुझी शपथ घेऊन सांगते, मला बी असंच वाटत होतं की आता प्रियाने या घरात राहू नये म्हणून. पण येतेच. तुम्ही भाऊजींबद्दल काही कळलं? नाही, अजून काहीच नाही. प्रिया कुठे? ती तिच्या खोलीत आहे वर. मी जाऊन बोलू का जरा तिच्याशी? अं? मला तिला घरी न्यायचंय. कारण तिच्या या अवस्थेत तिने इथे राहू नये असं वाटतं मला. मला बी असंच वाटतं. या बघा, आलोच. बरं झालं पाहुण्याच्याच वाहनेनं इंचू ठेपला गेला.
दिया मी तुला घरी न्यायला आलोयच. ठीक आहे, माझं चुकलं. मी तुला सत्यजितच्या अपघाताची बातमी कळवायला हवी होती. चुकलं माझं. पण मी असं का केलं असेल हे सुद्धा तू समजून घ्यायला पाहिजेस. तुझ्या या अशा अवस्थेमध्ये गेट आउट सुहास. दिया, चालता हो इथून. तुझा राग अजून शांत झाला मी नसेल तर तुझ्यावर रागवलेली नाहीच आहे. तुला फक्त तुझी जागा दाखवून देते. आणि तू मला इकडनं घेऊन जायला वगैरे आला असशील ना, तर तसं काहीही होणार नाहीये. जोपर्यंत सत्यजित बद्दल काही कळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. तू माझ्या बाळाची आई होणार आहेस आता. तेच माझं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अँड यू डोंट नो हाऊ मच आय हेट यू फॉर दॅट. दिया, काय बोलतेस तू हे? म्हणूनच म्हणतेय, माझं तोंड उघडायला लावू नकोस. निमूटपणे चालता हो इकडनं. या सगळ्याचा काय अर्थ काढायचा आहे मी? तुला काय हवं तर अर्थ काढ. जस्ट गेट लॉस्ट.